तर आपण ऍप्लिकेशन्स, ओके, ऍप्लिकेशन्स ऑफ पीएन जंक्शन डायोड स्टडी करतोय, लक्षात घ्या. ऍप्लिकेशन्स ऑफ पीएन जंक्शन डायोड मध्ये फर्स्ट ऍप्लिकेशन जे आपण बघितलेलं होतं ते होतं कुठलं? रेक्टिफायर. ओके, रेक्टिफायरचं ऍप्लिकेशन फर्स्ट ऑफ ऑल बघितलं होतं. सेकंड ऍप्लिकेशन वॉज रेक्टिफायर नंतर नेक्स्ट झीनर डायोड. ओके, त्याच्यानंतर थर्ड आपण थिंग बघितली, दॅट इज फोटो डायोड. ओके, फोटो डायोड. अँड लास्ट जे आपण स्टडी केलं होतं दॅट इज सोलर सेल. ओके, सोलर सेल. What is the use of rectifier? It is used to convert AC to DC. So alternating currents unidirectional current मध्ये कन्वर्जन करण्यासाठी, डायरेक्ट करंट मध्ये कन्वर्जन करण्यासाठी रेक्टिफायर यूज केला जातो. त्याचे आपण दोन टाइप्स बघितलेले आहेत, दॅट इज हाफ वेव्ह रेक्टिफायर अँड द फुल वेव्ह रेक्टिफायर. त्याच्यानंतर झीनर डायोड. झीनर डायोड कशासाठी यूज करायचा? इट इज युज्ड फॉर व्होल्टेज स्टॅबिलायझेशन. ओके, व्होल्टेज स्टॅबिलायझेशन साठी याचा वापर केला जातो. फोटो डायोड कशासाठी यूज केला जातो? फोटो डायोड इज used as a optical sensor. ऑप्टिकल सेन्सर, ओके, किंवा लाईट सेन्स करण्यासाठी याचा वापर केला जातो. आणि आता सोलर सेल. सोलर सेल जो आहे तो कशासाठी वापरला जातो? इट इज युज्ड टू कन्वर्ट लाईट इंटू इलेक्ट्रिसिटी. इट इज युज्ड टू कन्वर्ट लाईट इंटू इलेक्ट्रिसिटी. आता झीनर डायोड फॉरवर्ड बायस मध्ये वर्क होतो का रिव्हर्स बायस मध्ये वर्क होतो? रिव्हर्स बायस. हा, इट वर्क्स इन रिव्हर्स बायस. ओके, फोटो डायोड कसा वर्क होतो? इट ऑल्सो वर्क्स इन रिव्हर्स बायस. ओके, अँड सोलर सेल. सोलर सेल इज अनबायस्ड, कारण सोलर सेलला बॅटरी जोडलेली नसते. आता सोलर सेलचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग जे आहे ते पुन्हा एकदा आपण थोडंसं स्टडी करणार आहोत. ओके, सोलर सेल. आता सोलर सेल म्हणजे काय असतं? सोलर सेल इज बेसिकली एन टाइप सेमीकंडक्टर. इट इज बेसिकली, ओके, सोलर सेलचं कन्स्ट्रक्शन पुन्हा एकदा आपण बघूया. It is basically n-type semiconductor on which a very small layer of p-type is given. Okay, on which a very small layer of p-type is given. Okay, म्हणजे ऍक्च्युअली थिकनेस जर बघायचा म्हटला तर थिकनेस जो आहे तो साधारणपणे एन टाईपचा असणार आहे 200 मायक्रोमीटर. ओके, एन टाईप सेमीकंडक्टर जो आहे तो कितीचा असतो? 200 मायक्रोमीटरचा, आणि त्याच्यावर 2.5 मायक्रोमीटरचा पी टाईपचा लेअर दिलेला असतो. ओके, सो 200 मायक्रोमीटर म्हणजे किती होणार? साधारणपणे 0.2 मिलीमीटर, बरोबर आहे ना? 0.2 मिलीमीटर होणार. तुम्हाला मिलीमीटर माहित आहे, साधारणपणे 1 मिलीमीटर जे आहे ते एवढं डिस्टन्स असतं. आणि 0.2 म्हणजे त्याचे किती पार्ट्स करावे लागतील? 5 पार्ट्स. 1/5 म्हणजे 0.2 ना. हा, तर 1 मिलीमीटरचे 5 पार्ट केले तर तो तेवढ्या थिकनेसचा काय असतो? एन टाइप सेमीकंडक्टर असतो. आणि त्याच्यावर काय केलेलं आहे? 2.5 मायक्रोमीटर म्हणजे
2.5 into 10⁻⁻6 मीटर किंवा 2.5 into 10⁻³ मिलीमीटर एवढ्या थिकनेसचा पी टाईपचा लेअर दिलेला असतो. आता असं का केलं असतं, म्हणजे पी टाईपचा जो लेअर आहे तो एवढा स्मॉल का आहे, त्याचं रिझन काय? तर रिझन बघायला गेलं तर हे असं होणार, लक्षात घ्या. सपोज दिस इज अ सेमीकंडक्टर. ऍक्च्युअली हा थिकनेस किती आहे? टोटल थिकनेस 200 मायक्रोमीटर आहे. आपल्याला एक्सप्लेनेशन साठी ते आपण काय केलेलं आहे, लार्ज काढलेला आहे. म्हणजे असं असणार आहे डायग्राम साधारणपणे. ओके, तर हा वरचा जो लेअर असणार आहे हा काय असणार आहे, इट इज पी टाईप. आणि हा खालचा सगळा जो लेअर असणार आहे तो काय असणार आहे, एन टाईप असणार आहे. टोटल थिकनेस साधारणपणे किती होतो, 200 मायक्रोमीटरचा, किंवा टोटल 200 प्लस 2.5 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर. म्हणजे एखाद्या प्लास्टिक शीट प्रमाण असणार आहे ते. इट इज लाईक अ प्लास्टिक शीट. इट इज लाईक अ प्लास्टिक शीट. आणि हा पी टाईपचा म्हणजे एन टाईप 200 मायक्रोमीटर असेल तर पी टाईप 200 मायक्रोमीटर का दिलेलं नसेल, याचं रिझन काय? कारण लक्षात घ्या, सोलर सेलच्या वर्किंग आपण लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं होतं, बरोबर? सोलर सेलचं वर्किंग. आता सोलर सेलच्या वर्किंग मध्ये काय होतं, लाईट डायोड वर इन्सिडेंट केल्यानंतर, वेन लाईट इज इन्सिडेंट ऑन द डायोड, ठीक आहे, तर लाईट मधले फोटॉन जे आहेत ते डिप्लेशन लेअर मध्ये पोहोचतात. लाईट मधले फोटॉन डिप्लेशन लेअर मध्ये जाऊन कोव्हॅलंट बॉन्ड्सला ब्रेक करतात. आणि कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाले तर इलेक्ट्रॉन अँड होल पेअर्स क्रिएट होणार आहेत, बरोबर? म्हणजे फोटॉन जे आहे ते डिप्लेशन लेअर मध्ये पोहोचले पाहिजेत. ओके, आणि डिप्लेशन लेअर मध्ये फोटॉन पोहोचण्यासाठी हा जो पीएन जंक्शन जो आहे तो काय असला पाहिजे, क्लोज टू द टॉप सरफेस असला पाहिजे ना. म्हणजे डिप्लेशन लेअर जो आहे तो इथे एवढा असणार आहे. ओके, सो दिस इज द डिप्लेशन लेअर. आणि डिप्लेशन लेअर हा क्लोज टू टॉप सरफेस असला पाहिजे. ओके, डिप्लेशन लेअर जो आहे तो क्लोज टू टॉप सरफेस असला पाहिजे आणि त्याच्यासाठी हे असं केलं जातं, लक्षात घ्या. सो व्हेरी थिन लेअर ऑफ पी टाईप इज गिवन ऑन अ एन टाईप सेमीकंडक्टर. ओके, सो लक्षात येते का बघा, सोलर सेलचं कन्स्ट्रक्शन काय आहे, तर सोलर सेल इज अ बेसिकली एन टाईप सेमीकंडक्टर की ज्याचा थिकनेस साधारणपणे किती आहे, थिकनेस इज ऑफ 200 मायक्रोमीटर. थिकनेस साधारणपणे 200 मायक्रोमीटरचा थिकनेस आहे आणि त्याच्यावर काय केलेलं आहे, 2.5 मायक्रोमीटरचा पी टाईपचा एक लेअर दिलेला आहे. ओके, सो दॅट डिप्लेशन लेअर और पीएन जंक्शन इज फॉर्म क्लोज टू द टॉप सरफेस. आणि पीएन जंक्शन क्लोज टू टॉप सरफेस असल्यामुळं किंवा डिप्लेशन लेअर क्लोज टू टॉप सरफेस असल्यामुळं काय होणार आहे, फोटॉन्स कॅन इझिली रीच द डिप्लेशन लेअर. हा डिप्लेशन लेअर खूप खाली असेल, बॉटमला असेल किंवा मिडलला असेल तर लाईटचे फोटॉन त्या डिप्लेशन लेअर पर्यंत पोहोचणार नाहीत आणि सोलर सेल वर्क होणार नाही. ओके, टोटल थिकनेस जरी कन्सिडर केला तर इट इज लाईक अ थिन प्लास्टिक शीट. प्लास्टिक शीट प्रमाणे त्याचा थिकनेस असणार आहे. ओके, त्याचबरोबर आणखी काय केलेलं असतं लक्षात घ्या याच्या कन्स्ट्रक्शन मध्ये, तर त्याचबरोबर आणखी असं असणार आहे. आता 3 डायमेन्शनल डायग्राम थोडीशी काढतो. ओके, तर याच्यामध्ये पीएन जंक्शन कुठं असणार आहे, इथं असणार आहे. इथं तुमचा पीएन जंक्शन आणि डिप्लेशन लेअर असेल. ओके, तर वरचा सगळा हा रिजन काय असणार आहे, इट इज पी टाईप. ओके, आणि खालचा सगळा जो रिजन असणार आहे तो काय असणार आहे, एन टाईप असणार आहे.
ओके, आता काय केलेलं आहे लक्षात घ्या इथं. अ मेटल इज डिपॉझिटेड ऑन दी बॉटम कम्प्लिटली. म्हणजे बॉटमला काय केलेलं आहे, मेटल डिपॉझिट केलेलं आहे, लक्षात घ्या. सो दिस इज अ लेयर ऑफ मेटल. Okay, metal is deposited at the bottom to provide electrical connectivity with the bottom. Okay, so this is a bottom ला काय केलेलं आहे, मेटल लेयर दिलेला आहे. आता टॉप सरफेसला काय केलेलं आहे लक्षात घ्या. टॉप सरफेसला एक मेटल ग्रिड प्रोव्हाइड केली आहे. इट इज लाईक दिस. ओके, आता मेटल ग्रिडच का, म्हणजे जसा खाली मेटलचा एक लेअर दिलेला आहे टू प्रोड्यूस इलेक्ट्रिकल कनेक्टिव्हिटी विथ एन टाइप सेमीकंडक्टर. ओके, तसं टॉपला मेटलचा लेअर दिलेला नाही, तर तिथं काय केलेलं आहे, मेटलची ग्रीड वापरलेली आहे. मेटलची ग्रीड म्हणजे काय, जाडी वापरलेली आहे. ओके, याचं रिझन काय आहे पुन्हा एकदा, टू प्रोड्यूस connectivity with the top surface. Okay, so this is a metal grid to provide connectivity with the top surface. Top surface बरोबर connectivity produce करण्यासाठी top surface ला metal grid वापरलेले आहे. ओके, आणि त्याचबरोबर आता पूर्ण टॉप सरफेस जर मेटलनं जर कव्हर केला तर लाईट रेडिएशन काय होणार नाहीत, सरफेसवर पोहोचू शकणार नाहीत. सो एरिया पण जास्त लाईटला एक्सपोज झाला पाहिजे, टॉप सरफेसचा एरिया पण लाईटला जास्त एक्सपोज झाला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय झाली पाहिजे, इलेक्ट्रिकल कनेक्टिव्हिटी पण त्याला व्यवस्थित मिळाली पाहिजे, आणि त्याच्यासाठी हे असं कन्स्ट्रक्शन केलेलं असतं. सो दिस इज अ टिपिकल कन्स्ट्रक्शन ऑफ ए सोलर सेल. ओके, सोलर सेलचं जे कन्स्ट्रक्शन असणार आहे ते या पद्धतीने असणार आहे कन्स्ट्रक्शन. ओके, आणखी एक महत्वाची गोष्ट काय केलेली असते, याच्यावर काय केलं असतं, अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग देखील चढवलेलं असतं. अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग, अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग इज ऑल्सो प्रोव्हाइडेड ऑन द टॉप सरफेस. ओके, सो दिस इज द टोटल कन्स्ट्रक्शन ऑफ द सोलर सेल. ओके, या पद्धतीचे डायग्राम तुम्हाला बुक मध्ये बघायला मिळेल. तर पुन्हा एकदा टोटल कन्स्ट्रक्शन सांगतोय मी. ओके, solar cell is basically a n-type semiconductor. Okay, it is a n-type, basically n-type semiconductor on which a very small layer of p-type is provided on the top surface. Okay, तर n-type semiconductor ज्याचा थिकनेस आहे 1200 मायक्रोमीटर, आणि p-type semiconductor जो आहे त्याचा थिकनेस म्हणजे p रिजनचा थिकनेस किती आहे, साधारणपणे 2 मायक्रोमीटर किंवा 2.5 मायक्रोमीटर आहे. ठीक आहे, आणि P regionचा thickness very small का ठेवलेला आहे, because to produce depletion layer close to the top surface so that light photon can easily reach the depletion layer. ठीक आहे, त्याच्यानंतर whole bottom is covered with the metal layer to produce electrical connectivity with n-type semiconductor, and metal grid is provided over the top surface to produce electrical connectivity with p-type semiconductor and to expose maximum area to the sunlight. Okay, and anti-reflecting coating is provided over the top surface to absorb maximum light photons or light radiations. Okay, so in this way there is a construction of the solar cell. Working of solar cell कसं होतंय बघा, it is like this. Working of solar cell. So this is the P region.
वर्किंग साठी दोन्ही रिजन इक्वल थिकनेसचे दाखवतोय मी, ऍक्च्युली इक्वल थिकनेसचे नसतात. ठीक आहे. वर्किंग इज लाईक दिस. सो हा जो रिजन असणार आहे तो कुठला असणार आहे? इट इज पी टाईप रिजन. आणि खालचा रिजन कुठला असणार आहे? एन टाईप रिजन. ओके. अँड दिस इज द डिप्लेशन लेयर. डिप्लेशन लेयर. दिस इज डिप्लेशन लेयर. ठीक आहे. आता या डिप्लेशन लेयर पी रिजन मध्ये काय असतात? होल्स असतात, हे तुम्हाला माहित आहे. देर आर होल्स इन द पी रिजन अँड देर आर इलेक्ट्रॉन्स इन दी एन रिजन. ओके. पी रिजन कसा असतो? इट इज न्यूट्रल इनिशियली, देर इज नो चार्ज. एन रिजन कसा असतो? ओके, इट इज न्यूट्रल इनिशियली. ठीक आहे. अँड डिप्लेशन लेयर मध्ये होल असतात का इलेक्ट्रॉन्स असतात? सांगा जरा. हा, आता इथं आणखी एक क्वेश्चन महत्वाचा लक्षात येतोय की पी टाईप रिजनच आपण वर का घ्यायचा, एन टाईप रिजन वर का घ्यायचं नाही? लक्षात घ्या. कारण एन टाईप रिजन जर वर असेल तर लाईटच्या फोटॉनची एनर्जी इलेक्ट्रॉन ऍब्सॉर्ब करू शकतात. होल एनर्जी ऍब्सॉर्ब करत नाही. होल्स म्हणजे ऍब्सेन्स ऑफ इलेक्ट्रॉन असतं, बरोबर आहे ना? सो मॅक्सिमम एनर्जी ऍब्सॉर्ब करण्यासाठी लाईट फोटॉनच्या पाथमध्ये इलेक्ट्रॉन नसले पाहिजेत. मी काय म्हणतोय, लाईट फोटॉन ज्यावेळी इन्सिडेंट होतात त्यावेळी त्यांच्या पाथमध्ये इलेक्ट्रॉन्स नसले पाहिजेत. इलेक्ट्रॉन पाथमध्ये आले तर फोटॉन इलेक्ट्रॉन इंटरॅक्शन होणार आणि फोटॉनची सगळी एनर्जी इलेक्ट्रॉन ऍब्सॉर्ब करू शकतात. कोव्हॅलंट बॉन्डला एनर्जी कमी मिळू शकते, इलेक्ट्रॉन होल पेअर कमी जनरेट होऊ शकतात. आणि त्याच्यामुळे जनरली काय केलेलं असतं, पी टाईप रिजन जो आहे तो टॉपला असतो आणि एन टाईप रिजन जो आहे तो बॉटमला असतो. लक्षात घ्या. ठीक आहे. तर डिप्लेशन लेअर मध्ये होल्स असतात का इलेक्ट्रॉन्स असतात? काही स्टुडंटने आन्सर याचं दिलेलं आहे, आयन्स असतात म्हणून सांगितलेलं आहे श्वेतानं. ओके, आयन्स म्हणजे तिथं इलेक्ट्रॉन्स किंवा होल्स डिप्लेशन लेअर मध्ये अजिबात नसतात आणि म्हणूनच त्याला डिप्लेशन लेअर असं म्हटलं जातं. माहित आहे ना? डिप्लेशन म्हणजे कमतरता असणं, कशाची? फ्री चार्जेसची कमतरता. म्हणजे त्याच्यामध्ये डिप्लेशन लेअर मध्ये इलेक्ट्रॉन्स किंवा होल्स नसतात. आता ज्यावेळी रेडिएशन इन्सिडेंट होतात, ओके, आणि रेडिएशन मध्ये काय असतात? फोटॉन्स असतात ना. रेडिएशन मध्ये काय असतात? फोटॉन्स असतात. आणि फोटॉन मध्ये एनर्जी किती असते? शॉर्टकट काय सांगितलाय? प्रत्येक फोटॉन मध्ये किती एनर्जी असते त्याचा एक शॉर्टकट आहे. किती आहे? 12,400 डिवायडेड बाय लॅम्बडा इन एंगस्ट्रॉम. ही एनर्जी जी आहे ती कशामध्ये येते? डायरेक्टली इलेक्ट्रॉन व्होल्ट या युनिट मध्ये येते. ओके. तर फोटॉन मधली एनर्जी जी आहे ती कोव्हॅलंट बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन ऍब्सॉर्ब करतात. इलेक्ट्रॉनला एनर्जी मिळाली की इलेक्ट्रॉन काय होतो? कोव्हॅलंट बॉन्ड मधून निघून जातो. म्हणजे यालाच काय म्हटलं जातं? कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेकिंग असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामुळं इथं काय होणार आहे? इलेक्ट्रॉन आणि होल पेअर्स क्रिएट होणार आहेत. ओके, काय होणार आहे? इलेक्ट्रॉन अँड होल पेअर्स आर क्रिएटेड लाईक दिस. कुठं तयार होतात हे? डिप्लेशन लेअर मध्ये. आता इलेक्ट्रॉन होल पेअर जर पी टाईप सेमीकंडक्टर, आता इथं पण कोव्हॅलंट बॉन्ड असणार आहेत, बरोबर आहे ना? पी रिजन मध्ये पण कोव्हॅलंट बॉन्ड असणार आहेत. तिथं देखील समजा तिथं असणाऱ्या कोव्हॅलंट बॉन्डला फोटॉन आदळला तर काय होणार आहे? इथं देखील इलेक्ट्रॉन होल पेअर तयार होणार आहेत, परंतु ते रिकंबाईन होतात. ओके, रिकंबाईन होतात. आणि डिप्लेशन लेअर मध्ये जे इलेक्ट्रॉन होल पेअर तयार होतात त्यांचं काय होतं? डिप्लेशन लेअर मध्ये माहिती आहे तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड असतं. इलेक्ट्रिक फील्ड कसं असतं? एन रिजन टू पी रिजन अशी इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन असते. आणि त्याच्यामुळे हे सगळे जे होल्स आहेत, ओके, हे सगळे जे होल्स आहेत ते कुठे ट्रान्सफर केले जातात? कारण इलेक्ट्रिक फील्ड पॉझिटिव्ह चार्जला काय करतं? इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शननं मूव्ह करतं. आणि निगेटिव्ह चार्जेसला काय करतं? इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शन मूव्ह करतं. हे लक्षात ठेवा.
इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते काय करतं, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज ठेवला किंवा निगेटिव्ह चार्ज ठेवला तर ते त्याला मूव्ह करतं. ओके, पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन सरकतात, तर निगेटिव्ह चार्जेस इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शन सरकतात. ओके, त्याच्यामुळे सगळे निगेटिव्ह चार्जेस म्हणजे इलेक्ट्रॉन जे आहेत ते कुठे येणार आहेत, एन टाइप मध्ये येणार, आणि सगळे जे होल जे आहेत ते पी टाइप मध्ये जाणार. आणि त्याच्यामुळे पी टाइप जो आहे आता न्यूट्रल राहणार नाही, तिथं होल्स आल्यामुळं इट बिकम पॉझिटिव्हली चार्ज होणार. ओके, आणि एन टाइप जो आहे तो सुरुवातीला न्यूट्रल होता, तो काय होणार आहे आता निगेटिव्हली चार्ज होणार, निगेटिव्हली चार्ज. आणि अशा प्रकारे पी साइडला आणि एन साइडला चार्ज डेव्हलप होणार, इकडे पॉझिटिव्ह चार्ज आणि इकडे निगेटिव्ह चार्ज. सो इट इज लाईक अ बॅटरी. कारण बॅटरीमध्ये देखील काय असतात, दोन टर्मिनल असतात, माहित आहे ना. बॅटरीला काय असतं, एक पॉझिटिव्ह टर्मिनल असतं आणि एक निगेटिव्ह टर्मिनल असतं. आणि इथे एखादा आपण ज्यावेळी रेझिस्टन्स जोडतो पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या मध्ये, त्यावेळी काय होणार आहे, त्या रेझिस्टन्स मधून करंट पास होतो. तसंच आता काय करणार आहे, पी साइड आणि एन साइडच्या मध्ये आपण काय केलं, एखादा रेझिस्टन्स किंवा एखादा बल्ब जर जोडला तर काय होणार आहे, या पोटेन्शियल डिफरन्स मुळे पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे हाय पोटेन्शियल असतं आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय असतं, लो पोटेन्शियल. ओके, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, इलेक्ट्रिक करंट स्टार्ट्स फ्लोइंग फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल, अँड इन दिस वे light is converted into electricity. Light is converted to electricity. लक्षात आलं. सो दिस इज द वर्किंग ऑफ सोलर सेल. आता इथं महत्वाची गोष्ट म्हणजे सोलर सेल साठी आपण डिफरंट मटेरियल वापरू शकतो. ओके, आता डिफरंट म्हणजे कुठले, त्याला देखील एक लिमिट आहे, लक्षात घ्या. आता कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक व्हायचा असेल तर एक कंडिशन मी पाठीमागे सांगितलेली, ती कंडिशन काय आठवते, काय सांगा. टू ब्रेक कोव्हॅलंट बॉन्ड काय व्हायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे सांगा. इलेक्ट्रॉन होल पेअर तयार व्हायला किंवा कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक व्हायला एक कंडिशन आहे. काय कंडिशन आहे, करेक्ट. सानिका, अदिती, रुचा म्हणते व्हॉइस क्लिअर नाही. व्हॉइस क्लिअरच आहे की. हा, हा, तर कंडिशन इज दॅट इजी म्हणजे काय, बँड गॅप. बँड गॅप काय असला पाहिजे, इजी शुड बी ग्रेटर दॅन एनर्जी ऑफ फोटॉन असलं पाहिजे. बरोबर आहे ना. तरच कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होणार. बरोबर आहे का नाही. करेक्ट. हे इनकरेक्ट आहे. काही स्टुडंटला मी चेक केलं तर हे इनकरेक्ट आहे. करेक्ट काय असतं, कुणाची एनर्जी जास्त लागते, एनर्जी ऑफ फोटॉन शुड बी ग्रेटर. कशापेक्षा, इजी पेक्षा जास्त पाहिजे, तरच कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होणार आहे. बघा मग आता लाईटच्या फोटॉन मध्ये एनर्जी किती असते सांगा, फिजिबल लाईटच्या फोटॉन मध्ये एनर्जी किती असते. फिजिबल लाईटचा जो फोटॉन आहे त्याच्यामध्ये किती एनर्जी असेल, कोण सांगू शकेल. अरे लाईटची फोटॉन मधली एनर्जी कसं काढतोय आपण, 12,400 डिवायडेड बाय लाईटची वेव्हलेंथ किती असते, कुणाला माहित असेल तर सांगा. लाईटची वेव्हलेंथ किती आहे, अप्रॉक्सिमेटली 4000 अँगस्ट्रॉम पासून कुठं आहे 7500 अँगस्ट्रॉम. ओके, लाईटची जी आपली फिजिबल लाईट जी आहे, ज्याचा वापर आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी करणार आहे. इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी कुठली लाईट वापरणार आपण, सनलाईट.
सनलाइट मध्ये काय आहेत 7 कलर्स आहेत. ओके, वेव्हगॉर. आणि त्याच्यामध्ये व्हायलेटची वेव्हलेंथ किती आहे 4000, रेडची वेव्हलेंथ किती आहे 7500. मला सांगा व्हायलेट लाईट मध्ये एनर्जी जास्त असेल का रेड लाईट मध्ये एनर्जी जास्त असेल? काय वाटते तुम्हाला? रोहन, सगळेजण रेड लाईट मध्ये म्हणतायत. सई, सेजल, श्रेयस, कौशल, आर्या, सानिका रेड लाईट मध्ये एनर्जी जास्त आहे असं म्हणतो. निर्मिती व्हायलेट म्हणते, संध्या व्हायलेट. व्हायलेट का रेड? आदिती व्हायलेट, संजय व्हायलेट. एनर्जी इज मोर इन व्हायलेट कलर, कारण ही व्हायलेटची वेव्हलेंथ किती असते 4000 ना व्हायलेट. आणि म्हणून म्हटलं जातं बघा अल्ट्रा व्हायलेट लाईट आपल्यासाठी डेंजरस आहे, माहिती आहे ना. युव्ही लाईट आपल्या स्किनवर पडल्यानंतर काय होतं, स्किन कॅन्सर होऊ शकतो जास्त वेळ युव्ही लाईट पडली तर, किंवा युव्ही लाईट मुळे काय होतं बॅक्टेरिया मरतात. याचं रिझन काय आहे, अल्ट्रा व्हायलेट म्हणजे व्हायलेट पेक्षा थोडीशी वेव्हलेंथ आणखी कमी असते, लक्षात घ्या. व्हायलेट किंवा अल्ट्रा व्हायलेट लाईट जी आहे ती ऍक्च्युली आपल्यासाठी डेंजरस आहे. कंटिन्युअस व्हायलेट किंवा अल्ट्रा व्हायलेट लाईटला आपण एक्सपोज झालो तर आपल्याला स्किनचे प्रॉब्लेम्स तयार होऊ शकतात. ओके, म्हणजे जेवढी वेव्हलेंथ कमी लक्षात घ्या तेवढी एनर्जी जास्त. कारण फॉर्म्युला काय दिला, एनर्जी ऑफ फोटॉनचा फॉर्म्युला काय आहे इथे आहे बघा, 12400 डिवायडेड बाय लॅम्बडा ना. मग लॅम्बडा जर कमी असेल तर काय असणार, एनर्जी जास्त असणार आहे. ओके, सो व्हायलेट आणि त्याच्यात पेक्षा थोडीशी कमी वेव्हलेंथ म्हणजे अल्ट्रा व्हायलेट लाईट. रेड किंवा इन्फ्रारेड लाईट आपल्याला डेंजरस नाहीये, लक्षात घ्या. ओके, हे बघा PIBGYOR हे कलर आपल्याला सगळे दिसतात. PIBGYOR. ओके, व्हायलेटच्या खालचा कलर आपल्याला दिसत नाही, त्याला काय म्हणतो आपण अल्ट्रा व्हायलेट असं म्हणतो. आणि रेडच्या पुढचा कलर आपल्याला दिसत नाही, त्याला काय म्हणतो आपण इन्फ्रारेड असं म्हणतो, इन्फ्रारेड. ठीक आहे, आता इन्फ्रारेड म्हणजे काय असतात, हे हीट रेडिएशन्स असतात जे आपल्याला दिसत नाहीत पण आपण एक्सपिरियन्स करू शकतो. ओके, आपला सेशन एंड होतोय कारण 40 मिनिट्सचा टाइम संपलाय. ठीक आहे, एंड थोडक्यात थोड्या वेळात एंड होऊ शकतो, त्याच्यामुळे हे लक्षात घ्या. ओके, परत रिजॉईन करावं लागेल आपल्याला. तर इन्फ्रारेड म्हणजे हीट रेडिएशन असतात. हीट रेडिएशन आपल्याला युजफुल आहेत. ओके, युजफुल आहेत, अनेक त्याचे युजेस आहेत. आणि युव्ही लाईट मात्र आपल्याला हार्मफुल आहे. याचं रिझन काय आहे, व्हायलेट मध्ये सगळ्यात जास्त एनर्जी, अल्ट्रा व्हायलेट मध्ये त्याच्याही पेक्षा जास्त एनर्जी असते. त्याच्यापेक्षा जास्त डेंजरस एक्स रेज, आणि त्याच्यापेक्षा जास्त डेंजरस म्हणजे गॅमा रेज. गॅमा रेज आपल्या स्किनवर पडली तर आपली स्किन आणि बोन पूर्णपणे जळतात, माहित आहे ना. बोन्स अँड स्किन पूर्णपणे बर्न होतात, कारण ही वेव्हलेंथ जेवढी कमी होत जाते तेवढी फोटॉनची एनर्जी वाढत जाते.